नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, पावसाळ्याची सुरुवात आहे. अजून पाऊस पडलेला नाहीये, पावसाची प्रतीक्षा जारी आहे. माझा मामा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भोपळा, दुधी भोपळा, पडवळ वगैरे, काकड्या, तोंडली, कारली यांचे वेल घालायचा, आळी करायचा. आणि साधारणपणाने श्रावण उलगायला आला की भोपळे भाजायला लागायचे. आमच्या मागे घराच्या मागे आमचा वाडा होता. आता वाडा म्हणजे दापोली मंडणगड साईडला गुरांचा गोठा जो असतो त्याला वाडा म्हणायची पद्धत आहे. तुम्ही उगाच वेगळं काहीतरी समजू नका. तर तो वाडा हा गवताने शाकारलेला असायचा, त्यामुळे एक डांगर भोपळा जो असतो आपला, म्हणजे लाल भोपळा तुम्ही ज्याला म्हणता, त्याचा वेल हा त्या वाड्यावर चढवायचा. म्हणजे मग ते भोपळे त्या गवताच्या कुशीमध्ये सुरक्षित वाढतात. तर आश्विनामध्ये भोपळे तयार व्हायचे. आश्विनामध्ये आमच्या आजीला देवीच्या नैवेद्यासाठी पदार्थ बनवायला लागायचा. रोज एक गोड पदार्थ करायला लागायचा. मग काय, भोपळा काढायचा, मग भोपळ्याचे घारगे, भोपळ्याची खीर, आणि मग शिल्लक राहिलेल्या भोपळ्याची भाजी, भरीत, असं सगळं चालायचं. आजोबा गमतीने म्हणायचे, एक भोपळा डांगर आता फोडलाय, आता पुढचे 4 दिवस भोपळा खा रे पोरानो. तर आजी आमची भोपळ्याची खीर करायची. आज मला काय झालं, सांबार, मी परवाच्या दिवशी सांबार केलं होतं. तर त्या सांबारासाठी भोपळा आणला होता, त्यातला भोपळा उरला. तेव्हा मला आजीच्या भोपळ्याच्या खिरीची आठवण झाली आणि म्हणून मी आज भोपळ्याची खीर करणार आहे. अर्थात ती माझ्या स्टाईलने करणार आहे. आजी आमची कशी करायची, तिच्या हातामध्ये म्हणजे तिच्या जवळ जी साधनं होती ती अत्यंत मर्यादित होती. त्या मर्यादित साधनांच्या मध्ये ती अतिशय उत्तम अशी भोपळ्याची खीर करायची. मी 2000 आज जवळपास 60-70 वर्षानंतर माझ्या हातामध्ये भरपूर साधनं आहेत आणि त्यामुळे त्या साधनांचा मी वापर करून ही भोपळ्याची खीर करणार आहे. तेव्हा भोपळ्याची खीर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हा भोपळा. हा भोपळा मी आता किसून घेणार आहे. या किसणीवरती हे आपलं जे मोठं केस हे आहे, याच्यावरती मी हा भोपळा किसून घेणार आहे. साधारणपणाने 1 वाटी किस हा साधारणपणाने मी घेणार आहे. त्यानंतर इथे मी हे तांदूळ, म्हणजे तांदूळाचा रवा, मुगाची डाळ आणि साबुदाणा हा 2:1 म्हणजे 2 भाग तांदूळ म्हणजे रवा, तर 1 भाग हा मुगडाळ आणि 1 भाग साबुदाणा या प्रमाणामध्ये घेऊन हा धुवून भिजत ठेवलेला आहे. हे परतण्यासाठी लागणारे ते तूप. आता आमच्या आजीच्या वेळेला फक्त काजू असायचे आमच्याकडे, कारण आमचा स्वतःचे काजूचे लाग होते, तुम्हाला माहिती आहे. तर काजू मी आता या ठिकाणी थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि या ज्याला आपण बेदाणे म्हणतो ते बेदाणे घेतलेले आहेत. स्वाद वाढवण्यासाठी ही वेलचीची पूड आहे आणि दूध. आणि याच्यामध्ये आमची आजी नारळ, म्हणजे खवलेला नारळ घालायची. माझी आजी खवलेला नारळ घालायची. तर मी तो खवलेला नारळ न घालता त्या नारळाचं दूध काढून ते याच्यामध्ये वापरणार आहे. एक ट्विस्ट ज्याला म्हणावं, किंवा एक वेगळी ट्रिक म्हणून. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कदाचित तुम्ही सगळे करत असाल. तर मी नारळाचं दूध वापरणार आहे आणि गोडीसाठी मी साखर न वापरता गूळ वापरणार आहे. तेव्हा चला आता आपण सुरुवात करूया. मी आधी भोपळा किसून घेतो. मंडळी, एक गोष्ट सांगायची म्हणजे भोपळ्याचं साल काढायची गरज नाहीये. हे साल असंच ठेवून जरी तुम्ही किसायला घेतलं तरी सुद्धा किस आपला पडतो आणि शेवटी हे साल शिल्लक राहतं, ते साल आपण फेकून द्यायचे. अधिक सुटू नको करू. आता मी इथे 1 चमचा साजूक तूप तापत ठेवलंय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी हे नट्स जे आहेत हे थोडे परतून घेतोय.
काजू अतिशय लाल करायचे नाहीयेत, नाहीतर ते जळतील. कारण आपण त्यांना काढल्यानंतर सुद्धा त्याची भाजण्याची प्रक्रिया चालूच राहते, गरम तूप वरती असल्या कारणामुळे. हे बघा, हे बेदाणे चांगले फुगलेले आहेत. काजू देखील आता गुलाबी व्हायची लक्षणं दिसायला लागलेली आहेत. हा बघा, काजू गुलाबी झालेला आहे. तेव्हा आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आणि आता याच तुपामध्ये हा आपण जो भोपळ्याचा किस केलेला आहे तो घालणार आहोत. का तर त्याचा कच्चेपणा मोडण्यासाठी आपण हा भोपळ्याचा किस हा परतून घेणार आहोत. याच तुपावरती. चालू नको करू. तर मंडळी, आता मी त्याच कढईमध्ये हे तूप घातलंय आणि हे गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे तूप गरम झालंय. ही आपण मुगडाळ, तांदळाचा रवा, मुगडाळ आणि साबुदाणा हा बाइंडिंग एजंट आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवा. हा आता मी याच्यामध्ये घालतोय 1 वाटी. आता याच्यावरती हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता हा परतून घेण्यामागचं कारण असं आहे, याला सगळ्याला तूप लागलं पाहिजे. प्रत्येक दाण्याला तूप लपेटलं गेलं पाहिजे. याचं कारण असं आहे की जर तूप लपेटलं गेलं नाही तर हे शिजवल्यानंतर गिजगोळा होईल. जर तूप प्रत्येक दाण्याला लपेटलेलं असेल तर शिजवल्यानंतर देखील हे सेपरेट राहील आणि त्यात प्रत्येकाचं अस्तित्व आपल्याला दिसेल. तेव्हा आता हे मी परतून घेतलंय. याच्यामध्ये मी घालतोय दुप्पट उकळतं पाणी. 2 वाट्या उकळतं पाणी घालतोय. सावधगिरीने घाला, कदाचित हातावरती येईल. गॅस करायचा आहे मोठा आणि 1 उकळी आली की मंद आचेवरती हे आपल्याला झाकण ठेवून शिजवायचं आहे, साधारणपणाने 15 मिनिटासाठी. हे बघा, आता ही इथे उकळी यायला लागलेली आहे. हा मी गॅस केलाय बारीक आणि आता हे झाकण ठेवलंय. आता आपल्याला वाट बघायची आहे 15 मिनिटं. तर मंडळी, हे बघा, आता हे व्यवस्थित हे असं हे शिजत आलेलं आहे. आता याच्यावरती आपण हा जो भोपळा आपण परतून घेतला होता हा भोपळा घालणार आहोत. हा व्यवस्थित शिजलेला आहे. भोपळा शिजल्याचा वास येतोय. आता हा मी गूळ याच्यामध्ये घालतोय. हा उन्हाळ्यामुळे तो थोडासा वितळलाय. आता हा मी गूळ याच्यामध्ये घालतोय आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा हा गूळ वितळू देतोय याच्यामध्ये. तर मंडळी, आता गूळ वितळलेला आहे. तेव्हा आता गॅस करायचा आहे आपण बंद आणि 5 मिनिटं याला थंड होत ठेवायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये दूध घालायचंय. आत्ता जर आपण याच्यामध्ये दूध घातलं तर ते फाटेल
आणि आपला जी खीर आहे ती खीर त्याच्याऐवजी नासकवणी होऊन जाईल आणि तुम्ही म्हणाल खरे काका सांगितलं नाहीत. तेव्हा मंडळी आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे बघा, हे जरा कोमट अशा स्वरूपाचं हे झालेलं आहे. तेव्हा आता ह्याच्यामध्ये मी हे दूध घालतोय. हे अर्धा लिटर फुल फॅट मिल्क आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही टोंड म्हणजे अमूल वगैरेचं दूध घालू शकता. आता मी याच्यामध्ये हे दूध घालतोय. हे साधारणपणाने 200 मिली 300 मिली एवढं दूध घातलेलं आहे. आणि आता हे व्यवस्थित ढवळून घेतोय. आणि त्याच्यामध्ये आपण हे जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते हे घालतोय. आता ही आपली भोपळ्याची खीर ही तयार आहे. तर त्याच्यावरती आता आपल्याला ही वेलचीची पूड घालायची आहे. ही अरोमासाठी आहे, छानपैकी वास यावा, चव लागावी चांगली, याच्यासाठी ही वेलचीची पूड ही घातलेली आहे. ते व्यवस्थित आपण हे ढवळून घेतले. मंडळी आता हा एक ट्विस्ट आहे, म्हणजे हे नारळाचं दूध आहे. हे नारळाचं दूध चव वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता हे आपण व्यवस्थित ढवळून घेऊया, म्हणजे आपली तयार झालेली आहे ही भोपळ्याची खीर. तेव्हा आपण आता प्लेटिंग करूया. तर मंडळी ही आपण भोपळ्याची खीर बनवलेली आहे. आता ही जी भोपळ्याची खीर आपण बनवली आहे ही माझी आजी जशी ऑथेंटिक बनवायची तशी बनवलेली नाही. याचं कारण असं आहे की माझ्याजवळ साधनं उपलब्ध आहेत, तर त्यामुळे मी त्यांचा वापर केला आहे. माझी आजी बनवताना ती फक्त भोपळ्याचा किस, दूध, गूळ, तूप आणि काजू आणि त्याच्या बरोबरीने याच्यामध्ये माझी आजी हळदीचं पान घालायची. हळदीच्या पानाने याला एक वेगळीच चव येते. तर मी त्याच्यामध्ये मी आता चवचालपणा केलेला आहे, सरळ सांगतो. मी हा चवचालपणा केलेला आहे. चवीची चाल वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. मी याच्यामध्ये माझी आजी तांदळाच्या कण्या वापरायची, मी रवा काढलेला आहे तांदळाचा, आजी कण्या वापरायची. आणि साबुदाणा आणि मुगाची डाळ ही आमची आजी वापरायची नाही, मी वापरले त्याच्यामध्ये. आणि ही जी कन्सिस्टन्सी याची झालेली आहे त्याच्यामुळे याला खीर म्हणायचं. ही जर अधिक घट्ट झाली, आता हे जे मी ज्या पद्धतीनं मी केलेलं आहे, माझी आजी याच्यामध्ये नारळाचं दूध वापरायचे नाही तर ताज्या नारळाचा खवलेला चव वापरायची. त्यामुळे देखील एक वेगळीच चव येते, लक्षात ठेवा. दूध वापरल्याने आणि खोबरं वापरल्याने चव वेगळी येते. तर हे ज्या पद्धतीनं मी हे केलंय, आता हे पातळ आहे, हे थोडंसं दाटसर असतं. तर गोवा, बेळगाव या भागातल्या मंडळींनी याला मनगण म्हटलं असतं. नॉर्थ कॅनरा, साऊथ कॅनरा ते पार म्हणजे उडुपी, मँगलोर ते पार अगदी केरळापर्यंतच्या लोकांनी याला पायसम म्हटलं असतं. ज्याला जे म्हणायचंय ते त्यांनी म्हणा, ज्या पद्धतीनं ज्याला करायचंय ते करा. मी मात्र हे हा पदार्थ जो बनवलेला आहे तो आहे माझ्या आजीची डांगर भोपळ्याची थोडा चवचालपणा वाढवून बनवलेली खीर. तेव्हा मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.